रांगोळी ही तर अगदी तशीच आहे, माझ्या रांगोळीसारखी. कोणी काढली असेल ही? ताई, तुम्ही इतकं उदास का बसलात? आलं माझ्या लक्षात. मी मगाशी तुम्हाला इतकं बोलले म्हणून नाराज आहात का? अहो नाही नाही. माफ करा, म्हणजे मी इतकं बोलायला नको होतं. मला वाटलं तुमची मुलगी आहे आणि चुकून बोलून गेल्या. जास्त मनावर नका घेऊ हं. मी असंच बोलत असते. जाऊ द्या. तुम्ही तिच्या दर्शनाला आलात का? नाही, म्हणजे मी नेते ना तुम्हाला दर्शनाला. नाही, मला आत येता येणार नाही. मी आहे ना, तुम्ही काळजी का करताय? चला, मी नेते तुम्हाला. या. नको नको. म्हणजे तिच्या मदतीने मंदिरात येऊ शकते, मीराच्या मदतीने. ही अशी पाठमोरी का चालतीये? ताई, तुम्ही घ्या दर्शन. तुम्ही दर्शन नाही घेणार देवी आईचं? माझा विश्वास नाही याच्यावर. असे ती कुठे ऐकते भक्तांचं. मी निघते. अहो, मीरा, अगं तूच माझी शेवटची आशा आहेस. हाच देवी आईचा संकेत सुद्धा आहे. अथर्वचं मायाशी लग्न व्हायला नको, आणि जर असं झालं तरच माझी वेदा सुरक्षित राहील. आणि यासाठी मला तुझी मदत हवी आहे मीरा. ताई, तुम्ही मला तुमची ओळख नाही सांगितली. आणि या देवळात तुम्ही नेहमी येता का दर्शनाला? सगळं खरं सांगावं का हिला? नाही नाही, नको. लगेच काही सांगायला नको. ताई, कुठे हरवलात? नाही, काही नाही. लहानपणी मी माझ्या मावशीच्या गावाला यायचे, इकडेच राहायचे. आता बरीच वर्ष झाली माझं इकडे येणंच झालं नाही. तुम्हाला तुमचं नाव सांगायचं नाही का मला? अहो नाही, असं काही नाही. तुमचं नाव मीरा? हो. मी राधा. काय झालं? माझ्या मोठ्या बहिणीचं नाव सुद्धा राधा आहे. अहो मग मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखीच आहे. तुम्ही व्हाल माझी बहीण? झाली असते, पण एक अडचण आहे. कसली? तुम्ही मला अहो जाऊ म्हणता ना. चालेल, मग मी तुम्हाला मी तुला अगं तुगं करत आहे. चालेल. मीरा, आम्ही आलोय. काय ग ताई, कोणाशी बोलत होतीस? अगं ही ताई. ताई? कोण ताई? अगं आत्ता इथेच होती. काय माहिती कुठे गेली? कोणीच नाहीये इथे. तू पण ना ताई. बरं जाऊ दे. बाबांनी फुलं मागवली, तीच द्यायची. चल चल चल. हो बरं.
माफ करा बाबा. पुरे तुम्हाला नेमून दिलेलं एक काम तुम्हाला धड करता आलेलं नाही. अहो मी खूप प्रयत्न केले हो बाबा, पण सगळं आपोआप. आपोआप काही घडत नसतं. तुम्ही इथे येऊन माझा उदो करता आणि तुमची पुतणी तिथे सर्वांसमोर माझा अपमान करते. माझ्याशी असं वागण्याचं धारिष्ट तिचं चालत कसं? अहो तिला ना काही कळत नाही. काही कळत नाही. गाडी समोरून येताना दिसते तरी आपली चालतेच आहे. मी ऐनवेळेस गाडी थांबवली म्हणून, नाहीतर तिच्या मरणाला आम्ही दोषी ठरलो असतो. अहो कलश हातात असताना थांबता येत नाही ना. अपमान अपमान केलाय तिने आमचा. आणि ह्या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तिला या आश्रमात मी दासीच करतो की नाही पहा. करा करा, तिला तुमची दासी कराच. हा अहो तुमचा अपमान तो माझा अपमान. त्याकरता आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता लागेल. आधी आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये द्यायचं कबूल केलं होतं, पण आता आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ.